लावगार जमीन आहे माझी. गोरगरिबाचे पोटावर पाय देताच तुम्ही. माझं मी आत्महत्या करीन इथं तुम्हाला भोगायला लावी. माझी नवऱ्याला प्यारलेस झटका आली या जागेची मुला नानीचे करणार. तुम्हाला पण मारीन मी. हा तुम्ही मना असा नका करू. त्याला बंद करा. बंद करा. चालू राहू दे. बंद करा. आई मी ना याना आता या दाखवल्या डालना का नका. क्या हो गया कि कैंसिल हो गया पहले वाले अलग से साइन कराने का मतलब क्या हो गया जो चेंज किया था वो कैंसिल हो गया पहले वाले रहेगा. तुम्ही लय गरीबाचं ना माझा तलतलट ना धरल तुम्हाला. तुमचे पद्धतीने द्यायचं ना सरकारशी द्यायचं ना. कैंसिल हो गया तो पहले वाले स्टैंड गुड रहेगा. पद्धती द्यायचं तुम्हाला. शेतकऱ्याचं का तुम्ही तलतलट घेता. इसमें ये लिखा है कि पहले वाला माझी लावगार जमीन आहे माझी. गोरगरिबाचे पोटावर पाय देताच तुम्ही. 15 फेरी येतात. चप्पूची खाली झोपीन मी. शेणता तुम्हाला. 15 फेरी येतात तुम्ही फुकाटची कामं चालू करायला. फुकाटच्या जमीन तुमच्या बापासनी घेऊन एक नावाची जमीन आहे तुम्ही. एकच नाव ना तुम्हाला 15 जणांना पैसे द्यायचं. न्यूजवाला पण दाखवून द्यायचं खाली मारी माझं मी आत्महत्या करीन इथं तुम्हाला भोगायला लावी. माझी नवऱ्याला प्यारलेस झटका आली या जागेची मुला नानीचे करणार. तुम्हाला पण मारीन मी. हा तुम्ही मना असा नका करू. मी काही कमी नका. समजून काय सांगू समजून. रस्ता केली चौथ्या गावाला नाही का मला कमी. माझी पोटाची कमी नाही. पोटाची भाकर माझी. आज माझी नमस्कार, मी यासीन खान प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. मी सध्या ठाणे जिल्ह्यातील निघू हद्दीमधील रेल्वेच्या शेजारी असलेली जागेवर आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालकी आणि ताबे कब्जाची जागा रेल्वे प्रशासनाकडून बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप या ठिकाणी शेतकऱ्यांचा आहे. आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी आहेत. त्यांचे पूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घेणार आहोत आपण. काय सांगाल, तुमचं नाव सांगा पहिला. माझं नाव मंगेश जानमाली. प्रकरण असं होतं का पहिला आपली जागा आपलीच होती 7/12वरची. नंतर ती जागा यांनी पेपरवर्क करून काय असेल त्यांचा पेपरवर्क दाखवून त्यांच्या नावावरती केली. आपण अपील केला SDOकडे. SDOची ऑर्डर झाली आणि ऑर्डर झाल्यानंतर 7/12 आपल्या नावावरती झाला. फेरफार झाला त्याचा. आता मॅडमनी ऑर्डर दिलेली आहे का फेर चौकशी करावी SDOकडे परत. पण हे लोक जबरदस्ती करून काम चालू करतायत. काम चालू केल्यावरती हे लोक आपल्यावरती काही लक्ष देणार नाही. तर माझं असं म्हणणं आहे की 7/12 होऊ द्या, मग नंतर तुम्ही करा काम चालू. तर 7/12 तुमचा आहे. तर तुमचं 7/12 आहे का तुमच्याजवळ? आहे ना 7/12 दाखवा ना. या ठिकाणी आपण पाहू शकता की हा 7/12 शेतकऱ्याच्या नावावर आहे. या ठिकाणी जी जागा आहे ती जमीन मालकीची आहे आणि या ठिकाणी ताबा देखील शेतकऱ्याचा आहे. परंतु या ठिकाणी शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे का रेल्वेचे जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी बेकायदेशीररित्या जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या संदर्भात आपली जिल्हाधिकाऱ्यांकडे काही बैठक झाली होती का? जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक ना मॅटर क्लोज केलं त्याने. याच्यासाठी ऑर्डर केलेली त्यांनी अशी आहे का फेर चौकशीसाठी पाठवलेला मॅटर SDOकडे परत. ठीक आहे, पण हे काम चालू नाही ना करू शकत. ते पर्यंत काम तसंच राहू दे. काम चालू केल्यानंतर लक्ष थोडी देतील आपल्याकडे, असं आमचं म्हणणं आहे. या संदर्भात आपण कोर्टामध्ये देखील गेलेला आहात. हा, कोर्टामध्ये गेलेलो आम्ही. कोर्टात खूप विलंब होत होता. तर आम्ही आता SDOकडे मॅटर क्लोज केलेला ऑर्डरसाठी. ऑर्डर आलेली का फेर चौकशी होय त्या प्रकरणाची. तर फेर चौकशीसाठी आता गेलेलं, पण हे काम चालू करतील ना आता. आता यांच्याकडे 7/12 नाही. यांच्याकडे देखील एक ऑर्डर आहे. ती कशा संदर्भात आहे? ती ऑर्डर फेर चौकशीची आहे. ऍक्च्युली फेर चौकशी झाली पाहिजे त्याची. फेर चौकशी होऊ द्या, नंतर जेव्हा तुमचा 7/12 नाही तर 7/12 घेऊन या. जसं आम्हाला तुम्ही पहिला 7/12 बोलले, तुम्ही दाखवा आणि हे करा, बंद करा काम. 7/12 आणून आम्ही काम बंद केलं. आता तुम्हाला काम चालू करायचं 7/12 घेऊन या.
असं माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये. आपण ही जमीन जी आहे ती किती वर्षापासून कसताय सध्या? ही 2003-04 मध्ये जमीन घेतलेली आहे, तेव्हापासून आम्ही जमीन लावत होतो. पण 2018 का 19 मध्ये यांनी काम चालू केल्यापासून आम्ही तिथे शेती करू नये. तुम्ही दाखवा जरा ते. या ठिकाणी जी जागा आहे ही ती जागा आहे जी जागा या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी रेल्वेचे अधिकारी देखील आहेत, त्यांच्याकडनं पण आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेणार आहोत आपण. सर कौन बोलेगा यांचा पॉइंट? इनका कोई आदमी बोलेंगे इनकी तरफ से? इसका .40 एक मिनट है ना, ये पॉइंट या ठिकाणी रेल्वेचे अधिकारी आहेत, या ठिकाणी शेतकरी देखील आहेत. लेकिन अभी आप लोग ये बोला है कि इसके बाद ये लेके आ गया कुछ, कोई हमारा रेलवे से नहीं आया, एक्स पार्टी ऐसा ये .11 काट दिया था, लेकिन ये नहीं था. ठीक है बोलने दो. तो उसके बाद कोर्ट पे गया, कौन सा सही है? कोर्ट ने ऑर्डर दिया, ये सही है करके बोला. कोर्ट तो इतना आप इसको पढ़ लेना. कोर्ट तो अनपढ़ नहीं है ना, कोर्ट तो अनपढ़ नहीं है ना सर. हाँ सही बोला ना. कोर्ट अनपढ़ नहीं है तो उसने कैसे 7/12 दे दिया? नहीं ऐसे थोड़ी होता है. कोर्ट ने नहीं दिया, वो भी सरकारी है, ये 7/12 ये कोर्ट भी ने नहीं सरकारी है दिया. ना, सरकार है ना वो. कोर्ट गलत है, आप कोर्ट गलत है क्या? कोर्ट सर क्या यहाँ पे जो किसान है आपको मराठी आता है? हाँ, ये इसको पढ़ लेना. उनका जो आरोप है उसके बारे में आप क्या कहेंगे? एक मिनट, इसको आप एक बार पढ़ लीजिए. जो आपका प्रश्न है ना उसका समाधान ये है, ये पढ़ लीजिए. नहीं आप इसको पढ़ नहीं, इसको पढ़ लीजिए ना, वो वीडियो में पढ़ लीजिए क्या है. या ठिकाणी जे रेल्वेचे अधिकारी आहेत त्यांनी जी ऑर्डर मला दाखवलेली आहे ये आपको कभी मिला है? आप डेट भी लिखा हुआ है इसमें, आप पढ़ लो. जो डाउट है उसमें से आप पूछ. या ठिकाणी हे जे पत्र आहे अपर जिल्हाधिकारी ठाणे यांच्या कोर्टाचं आहे. या ठिकाणी हे दिनांक 22/5/2000 रोजीचं हे आहे. सूचना पत्र युनियन ऑफ इंडिया तर्फे मुख्य सचिव रेल्वे मंत्रालय नवी मुंबई. 2 मध्य रेल्वे तर्फे जनरल मॅनेजर मध्य रेल्वे मुंबई. 3 वरिष्ठ मंडल अभियंता LM रेल्वे प्रबंधक कार्यालय 3रा मजला इंजिनिअरिंग विभाग छत्रपती शिवाजी महाराज विरुद्ध श्री जानू रामा माळी राहणार नागाव तालुका जिल्हा ठाणे. मंडल अधिकारी दहिसर तलाठी सजा नागाव. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 247 तरतुदीनुसार अपील अर्ज. उपरोक्त प्रकरणातील दावा आमच्या कोर्टात चालू दिनांक 22/5/2024 रोजी खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे. आदेश या ठिकाणी जो झालेला आहे तो आदेश मी वाचून दाखवतोय. अपीलार्थी यांची अपील अंशतः मान्य करण्यात येते. 2 उपविभागीय अधिकारी ठाणे यांचेकडील क्रमांक RTS अपील नंबर 208/2021 दिनांक 30/8/2022 रोजीचे आदेश रद्द करण्यात येत आहे. फेरफार क्रमांक 650 पूर्ववत कायम ठेवण्यात येत आहे. ये जो यहाँ पे पेन से कट करके लिखा हुआ है इसके ये कैसे? उसने जो साइन किया है ना उसी ने साइन किया. या न्यायालयाचे आदेश क्रमांक RTS अपील क्रमांक 93/23 अँड दिनांक 27/9/2023 अन्वये देण्यात आलेली स्थगिती उठवण्यात येत आहे. प्रकरण फेर चौकशीसाठी उपविभागीय अधिकारी ठाणे यांच्याकडे पाठवण्यात येत आहे. उपविभागीय अधिकारी यांनी उपरोक्त विवेचनात नमूद केलेल्या मुद्द्यावर फेर चौकशी करून व सर्व संबंधितांना सुनावणीची संधी देऊन प्रकरणी फेर आदेश पारित करावेत. या ठिकाणी जे उपविभागीय अधिकारी आहेत त्यांच्या फेर चौकशीसाठी या ठिकाणी संबंधितांना सुनावणीची संधी देण्यात यावी या ठिकाणी असा या ठिकाणी मुद्दा मेन्शन केलेला आहे. त्याच्यानंतर 5व्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे दिवाणी न्यायालयात दाखल असलेल्या दाव्याचा निर्णय सर्व संबंधितांवर बंधनकारक राहील. 6व्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो उपविभागीय अधिकारी ठाणे यांचे कार्यालयाकडील संचिका परत करण्यात यावी. या कार्यालयाकडील संचिका अभिलेख कक्षात पाठवण्यात यावी. खर्चाबाबत आदेश नाही. सदरचा निर्णय AQJC प्रणालीवर अपलोड करण्यात यावा. या इसमें जो दिया हुआ है कि फेर चौकशी के लिए किसानों का भी यही पॉइंट एक बता दो. एक फर्स्ट पॉइंट क्या बोला?
नहीं फर्स्ट पॉइंट यहाँ पे ठीक है, लेकिन इसमें ठीक है मतलब क्या ठीक है? एक मिनट, फिर तपासनी मतलब कभी क्या ठीक है? मतलब आपका पॉइंट हाईलाइट करने का जो मेन पॉइंट है वो ऐसा ही छोड़ इसमें सारा बात करेंगे। हाँ तो वही सारा बात पहला पॉइंट भी बोल रहे मैं भी बोल नहीं, रहा नहीं। हूँ पॉइंट ले लो। 5 का 5 करेंगे। मैं क्या बोल मुझे रहा हूँ क्या कहना 5 का है, 5 बात करेंगे। किसानों का क्या कहना है, बीच में ये वो क्या बोल रहे थे? किसानों का क्या कहना है कि यहाँ ये पे बात आप पूछ रहे हैं, आपका डाउट है ना? नहीं नहीं आपका डाउट है ना? आप क्लियर कीजिए। तो क्लियर कर रहा हूँ। इसमें एक मिनट पढ़ लीजिए, ये क्या है? अपीलार्थी यांचे औषध मान्य करण्यात येते। क्या मीनिंग है? हिंदी में बता दीजिए। नहीं वो ठीक है, नहीं बता दीजिए, मुझे मतलब मराठी नहीं आती इसलिए मैं पूछ रहा हूँ, है ना आपको, तो बता दीजिए। आप ही पढ़ लीजिए, आप ही समझा दीजिए। औषध लिखा है, हाँ औषध लिखा है। हाँ क्या है? लेकिन इसमें जो 5वां यहाँ पे मुद्दा दिया हुआ है, नहीं ये सारा एक एक पॉइंट बता दो, समरी डिस्कस करेंगे। मुझे ये समझ में आया, मैं बता देता हूँ, है ना? एक मिनट उसने ये बोला जो पुराना था फेरफार वो सही है, वो सही नहीं है। उसने यही लिखा ना? उसने क्या लिखा? है क्या गलत तो मालूम ये क्या लिखा है, फेरफार क्रमांक 650। हा जो 650 फेरफार क्रमांक आहे हा पूर्ववत कायम ठेवण्यात यावा येतो, म्हणजे हा कधीचा आहे? तो आधीचा आहे जो यांनी 7/12 त्यांच्या नावावरती केलेला, बरोबर. 7/12 घेऊन या तुम्ही, 7/12 पेपरवर्क करा, नंतर या इथे. हे आधीच काम चालू करायला तसं थोडी जाणार. आता ऍक्च्युअल मध्ये 7/12 माझ्या नावावरती आहे. सर जी इनका तो यही कहना है कि अभी तक जो 7/12 है वो आपके नाम में है। तुम्हारी जमीन रहती तो एक मिनट है भाई, ये मेरा जमीन है तो मैं भी कोर्ट में जाऊंगा ना। कोर्ट नहीं, लेकिन फिलहाल इनका क्या कहना है कि अभी का जो 7/12 है अभी आज के डेट में वो इनका ही नाम दिखा रहा है। कोर्ट है उनका ना, उसी ने तो कोर्ट ने लिखा है ना कि ये कायम रहेगा। नहीं ये कायम रहेगा, ये कायम रहेगा, उसके बाद आपका नाम में चेंज हो गया। ये कायम रहेगा, लेकिन उसमें कोर्ट ने एक वो है भाई, नहीं पुराना था, उसके बाद ये लोग काट दिया, बस इतना ही है। ठीक है, ये कभी का है? हाँ देखो ये इस पे तारीख क्या है? जैसे हम लोग ने ये आपका डेट इधर देखो, तो फिर से 7/12 करो ना. ये कभी का आहे? 2023 का आहे ना. तुमच्याकडे जो 7/12 तो कधीचा आहे? आमच्याकडे 7/12 लेटेस्ट आहे. यांनी 7/12 अपडेट केले नाहीये सध्या. मला त्यांना एवढंच सांगायचं, 7/12 घेऊन या तुम्ही, नंतर आपण बोलू ना. तुम्ही फक्त ऑर्डर घेऊन आले, त्याच्या मागे पण पेपरवर्क आहे ना नंतर. ऍक्च्युअल मध्ये पॉइंट त्याच्यामध्ये 7-8 पॉइंट आहेत, ते फक्त पहिला पॉइंट वाचून आलेत. ठीक है सर जी, देखिए अभी इनका कहना क्या है कि जो 5वां पॉइंट दिया हुआ है वो एसडीओ के पास में मतलब ये करना है, क्या कह रहे हैं तपासने के लिए। तो ये जो पहले जो पुराना था रेलवे के नाम पे था, तो वो सही है ना? ये जो आपने काटा हुआ है वो कैंसिल है, वो काटा वो कैंसिल है, बराबर। फिर भी वो क्या कह रहे हैं कि मौका मिलना चाहिए, किसानों को भी मौका मिलना चाहिए, किसानों को भी मौका मिलना चाहिए अपनी दलील रखने के लिए। नहीं वो क्या बोल रहे हैं, वो अपने फिर इंक्वायर करेगा एज ऑन डेट, दिस हिसाब से ये सही है, इस हिसाब से ये मतलब चालू है, दिस इज ओके, इट इज कैंसल्ड। वो कॅन्सल आहे, वो ठीक आहे सर, बरोबर ना? यही तो ऑर्डर बताया ना. या ठिकाणी आपण मी परत वाचून दाखवतो हा मुद्दा. प्रकरण फेर चौकशीसाठी उपविभागीय अधिकारी ठाणे यांच्याकडे पाठवण्यात येत आहे. देखिए वो मुद्दा जो दिया हुआ है वो ठीक है, लेकिन फिर भी यहाँ पे फेर चौकशी के लिए एक बार से फिर से एसडीओ के पास में वो प्रकरण जाएगा, वहाँ पे फिर से फाइनल हाँ वो खुद करेगा, वही कहना है कि जब वो कर देगा तब आप कीजिए, पेपर लेके आओ, मैटर चालू नहीं, वो खुद करेगा इस हिसाब से। उसके नीचे भी क्या है? लिखा, उसके नीचे भी क्या लिखा उसने, फिर से उसने क्या लिखा, वो तो आपने पूरा पढ़ लो ना उस पॉइंट को। मी परत हा पॉइंट वाचून दाखवतोय. प्रकरण फेर चौकशीसाठी उपविभागीय अधिकारी ठाणे यांच्याकडे पाठवण्यात येत आहे. उपविभागीय अधिकारी यांनी उपरोक्त विवेचनात नमूद केलेल्या मुद्द्यावर फेर चौकशी करून, यहाँ पे देखिए क्लियरली लिखा हुआ है, हाँ, करून व सर्व संबंधितांना सुनावणीची संधी देऊन प्रकरणी फेर आदेश पारित करावे. मतलब इनका क्या कहना है कि आप एक बार फिर से चांस दीजिए दोनों पार्टी को. उसके नीचे भी पढ़ेंगे ना, वो पेन से बाद में लिखा हुआ है. पॉइंट में आया ना सर, 3rd पॉइंट में वो करेंगे, लिखा हुआ है सर, ऐसा कैसा हो सकता है? फेरफार क्रमांक जो मिला उस हिसाब से फेरफार क्रमांक 650 पेपर पे टाइपिंग करने क्या 7/12 सदर कायम ठेवावा. तो या ठिकाणी आपण पाहू शकता, स्पष्ट या ठिकाणी दिलेला आहे. मी जो मुद्दा वाचून दाखवलेला आहे त्याच्या खाली या ठिकाणी पेनाने लिहिलेला आहे. त्यांचं शेतकऱ्याचं हेच म्हणणं आहे का हे जे पेनाने लिहिलेलं आहे ते आम्ही कसं काय मान्य करणार. आणि या ठिकाणी 5व्या मुद्द्यामध्ये क्लिअरली
सांगितलेलं आहे का फेर चौकशीसाठी उपविभागीय अधिकारी ठाणे यांच्याकडे पाठवण्यात येत आहे. देखिए आता तुमची शेवटची काय मागणी असेल? ना हॅलो हे थांब माझं म्हणणं असं आहे का आता तिथे त्याच्यामध्ये 5वा पॉईंट काय आहे, फेर चौकशीसाठी SDO कडे पाठवलेला आहे ना. फेर चौकशी होऊ दे, नाही तर त्यांना जर ऑर्डर दिलेली आहे रद्द करायची ना, मग 7/12 घेऊन या. क्लिअर आहे माझं म्हणणं. त्यांना फक्त पहिला पॉईंट वाचून आले ते, बाकी 5वा पॉईंट ते आपले ते त्यांना जे कम्फर्टेबल वाटतं ते बोलतात फक्त. त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये खाली एक मुद्दा असं मेंशन केलेला आहे का जो पूर्व 7/12 जो आपके नाम पे था पहले वो फिर से आपके नाम पे हो गया है, वो वैसे ही रहेगा, लेकिन दोनों के दलील होने के बाद में एक फाइनल डिसीजन आएगा, ऐसा उसमें लिखा हुआ है. ऐसा कुछ लिखा है, मैम ने ऑर्डर वो जो पुराना जो है 7/12 वो सही बोल रहे इनका क्या कहना है कि वहाँ पे जो पॉइंट अरे हम भी बोल रहे हैं अगर उनका कुछ भी आएगा 7/12 को लेके था, ठीक है 7/12 को लेकर 7/12 इनके नाम पे था, ठीक है. हम लोग चले गए, इससे पहले भी अटेम्प्ट किया, हम चले गए. सुनिए काम तो नहीं हुआ ना कुछ भी. रिकॉर्डिंग है मेरा उसका. 7/12 इनके नाम पे था, इनके 7/12 रेलवे ने काट के जवान पॉलिटी कर रहे हो ना. नहीं 7/12 इनके नाम पे था. इनका क्लेम यही था कि जमीन हमारी है, ठीक है. हम लेटेस्ट 7/12 इनके नाम पे, उसके लिए इन्होंने कोर्ट में गए, हम भी गए, ये भी गए. कोर्ट ने ऑर्डर निकाल दिया कि जो पहले वाला 7/12 था वो कायम रहेगा. उस हिसाब से हम काम कर रहे हैं. बाकी का जो बैलेंस में है ना, उसको उन्होंने अपने उसमें क्या लिखा हुआ है कि पहले उनमें क्या लिखा हुआ है कि फेर चौकसी के लिए SDO के पास में मैटर जाएगा, उसके बाद जो फाइनल डिसीजन आएगा वो जो 7/12 आपका जो हुआ है वो रहेगा वैसे ही. केस अपने सब ऑर्डिनेट को रेफर कर दिया फाइनलाइजेशन के लिए. बाकी उन्होंने ऑर्डर में लिखा है ना, आप 7/12 की वैलिडिटी मांग रहे थे, हमने वैलिडिटी लेके आ गए. इससे पहले जो 7/12 इनके नाम पे हुआ था वो एक्स पार्टी डिसीजन हुआ था, उसमें रेलवे की तरफ से कोई नहीं गया था क्लेम करने के लिए. हम मान लिया ना, हमने फिर से अपील किया, हम फिर से अपील करने गए. जब हमने अपने कागज दिखाए, सारी चीजें दिखाई हैं, तो उन्होंने हमारे नाम पे कर दिया अभी उसको. जब आप ऑर्डर मांग रहे हो तो आपको गवर्नमेंट इनका क्या इनका क्या कहना है कि यहाँ पे कोई नोटिस नहीं दिया या इनको कोई मुआवजा नहीं दिया, कुछ भी नहीं दिया. ये कई सालों क्लेम फाइनल होगा तो उस बारे में उनका वो जो डिसीजन है, वो जो फेर चौकसी होने वाली है उसके लिए रुकना चाहिए. ऐसा 1 साल से ये काम रुका हुआ है, दोनों साइड हो गया है, किसी कारण से रुका होगा. इनके पास कुछ कागज था, उसको रिस्पेक्ट करके हमने काम नहीं किया है. आज की डेट में वो कागज इनवैलिड है. इन्होंने बोला हमारा जो 7/12 था वो वैलिड है, उस हिसाब से हम काम करने आए हैं. कागज के बिना हम क्यों काम करने आते हैं? 7/12 रिवाइज नहीं होगा, उन्होंने बोल दिया, उसमें लिख के बोला है. वो फेर फार नंबर दिया है, वो कायम रहेगा, वो वैलिड रहेगा, तो अलग से थोड़ी इशू होगा. वो उसका रिवीजन करना है, वो नहीं लिखा है. जो पुराना 7/12 है वो वैलिड रहेगा, वो कायम रहेगा. क्लिअर 7/12 आहे. पहिले माझ्याकडे दोन्ही पण 7/12 आहेत, आधीचा आणि नंतरचा. अपडेट करून या ना तुम्ही. 7/12 तुमचा घेऊन या, लेटेस्ट काम चालू करा. कागज इशू किया, उसको निरस्त करके जो पुराना वाला है वो वैलिड किया, उसमें नया री इशू नहीं होगा मैं उसमें. क्या बोल रहा हूँ, आप लिखने की बात करो ना. उसमें कुछ लिखा है, काम चालू करो. उसमें फिर ऐसे नहीं होता है ऑर्डर, काम चालू करो. तो वही बोल रहा हूँ ना, अभी हमारे नाम पे हो गया 7/12 हमारे नाम पे कायम कर दिया, सरकारी आदेश है, उस हिसाब से हम काम करेंगे ना. SDO को मॅटर भेजा आहे, मॅटर SDO कडे रिटर्न पाठवलेलं आहे त्यांनी फेर चौकशीसाठी. SDO के पास हियरिंग भी तो चल रहा है 6 महीने से, तभी तो वो ऑर्डर निकला है. अब आप बोलोगे ऑर्डर भी नहीं मानते हम. पुराना मेरा भी है सर. अब बताइए, ऑर्डर नहीं मानना चाहिए सरकारी. मेरा भी सही बोल रहे हैं. अपडेट करो. अभी जो ऑर्डर है कोर्ट का, अपडेट करने के लिए ना 7/12 अपडेट उसमें नहीं हो पाएगा. उसमें कोई क्लियर लिखा हुआ है, क्योंकि वो नंबर भी लिखा हुआ है, फेर फार नंबर क्रमांक भी लिखा हुआ है. वो बोला वो वैलिड रहेगा, मेरी बात सुनो. लिखा हुआ है, वही लिखा हुआ है. वो भी तो राइटिंग में है ना. मी करू शकतो, एका नाही करू शकत 7/12 अपडेट. उनको निरस्त किया ना उनका, वो जो इन्होंने किया उसमें एक्स पार्टी डिसीजन हुआ था. बता रहे हैं ना केस क्यों हुआ. वो कैंसिल है तो कौन सा सही है, पुराना सही है. क्लेम करने पहुंचा नहीं, तो वो एक्स पार्टी डिसीजन था. अरे सर फिर से करने की क्या जरूरत मेरी है. बात तो मैंने कैसे किया. आपका कैंसिल है ना. कैसे कैंसिल. अरे भाई सुनो मैं बताता हूँ. एक मिनट. आपने मेरा पहले था, एक मिनट. आपने एक बना के लेके आया, मतलब कैंसिल करके जो भी है लेके आया, तो अभी कोर्ट डिसीजन ये आ गया, जो आपने बना के लाया वो कैंसिल है. वो एक मिनट फिर से नहीं बनेगा 7/12. जो पुराना है वो कैंसिल है, फिर से क्यों बनेगा. मेरा बात सुनो. पहला जो हमारा 7/12 था
तभी आप लोग नोटिस भेजा कि ये 7/12 इसमें रेलवे में जा रहा है कि हम लोग को 7/12 पलटी कराओ, ऐसा नोटिस हमको भेजा। डायरेक्ट पलटी कैसे किया रेलवे के नाम पे, कैसे किया? हमको नोटिस भेजा, शेतकरी को नोटिस भेजा होगा, आप भेजा होगा, लेकिन दिखाओ। नहीं तारा आप भी 7 बार पलटी हुआ है, आप भी 7 बार 2 साल पहले। ठीक है, जो भी है इंक्वायरी होगी, उसने कोर्ट ने आर्डर निकाला है ना, काम मत करो, इंक्वायरी होने हो गया, पार्टी का एक ही बाजू सुनेगा। बोलिए आर्डर दिया, फिर तपटनी होने दो, हेयरिंग होने दो, हो गया वो सारा, 7/12 बनाओ, वो सारा हो गया है, वो सारा हो कि वो आर्डर निकला है, वो सारा हो क्या आर्डर निकला है भाई। हम लोग बात सुन रहे हैं ना, हमारा भी जमीन है, ऐसा थोड़ा है। आप लोग 7/12 बनाओ, हेयरिंग होने के बाद या ठिकाणी शेतकऱ्यांचं असंच म्हणणं आहे की या ठिकाणी जो 5वा मुद्दा दिलेला आहे त्या 5व्या मुद्द्यामध्ये सरळ सरळ मेन्शन केलेलं आहे का हे जे हा जो प्रकरण आहे तो फेर तपासणीसाठी जी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात यावा असं या ठिकाणी सरळ सरळ दिलेलं आहे। तरी सुद्धा या ठिकाणी रेल्वेचे जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी ऐकायला तयार नाहीयेत। शेतकरी या ठिकाणी आहेत, शेतकरी आणि रेल्वेचे अधिकारी या ठिकाणी दोन्ही आलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता कशा पद्धतीने डायरेक्ट रेलवे के नाम पे कैसे गया। देखो वो हम जब जन्म ही नहीं हुआ, हम वो सभी पूछेगा, हम जाओ नहीं। अभी लेटेस्ट जो है उससे आपसे बात करो, लेटेस्ट जो है उससे बात करो, दोनों का सुनना है। वो तो बोल रहे हैं ना कि आपने आप लेके आए ऑर्डर, हम कहां वाला 7/12 तुम्ही जेव्हा तिथे हे झालं होतं तेव्हा तुम्ही तुमची बाजू मांडली होती का? आमची बाजू मांडलेली आहे, पण मॅडमने कशा आधारे ऑर्डर दिली आम्हाला माहिती नाही, कारण आमचं सर्व एसडीओने या ऑर्डरच्या विरोधात काय तुम्ही आता आम्ही अपील करणार आहे वरच्या कोर्टामध्ये आणि एसडीओकडे आम्ही पण अपील करणार आहेत की असं कसं काय होऊ शकतं, जेव्हा जमीन यांचं काय आहेत नाही, त्यांच्याकडे पेपर आहेत ॲक्वायझेशनचे, काहीच पेपर नाही आहेत आणि त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे एसडीओकडे मॅटर फेर चौकशीसाठी पाठवलेलं आहे। पण हे लोक आता जबरदस्ती करायला येतात कामावरती, तर आम्ही त्यांना जबरदस्ती करून देणार नाही। ठीक आहे, या ठिकाणी शेतकऱ्यांचा सातत्याने विरोध सुरू आहे। त्या ऑर्डरमध्ये असं म्हटलेलं आहे का फेर चौकशीसाठी हा प्रकरण उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात यावे, तरी सुद्धा या ठिकाणी ते रेल्वेचे जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी शेतकऱ्यांना ऐकायला तयार नाही आहेत। या ठिकाणी शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता, कोणती नोटीस न पाठवता सरळ सरळ या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने काम चालू करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि बेकायदेशीररित्या या ठिकाणी ते जी जागा आहे ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असं या ठिकाणी सातत्याने शेतकऱ्यांनी आरोप केलेला आहे। तुम्हाला या जागेचा मोबदल्याविषयी काय तिथे विषय झाला नाही? काहीच नाही विषय झालेला तिथे फक्त आमच्या ऑर्डर आमच्या साईडने झालेली, त्यांनी अपील केलेली ऑर्डर म्हणजे रद्द करावी म्हणून। मॅडमनी काय निकाल दिलेला आहे की याची फेर चौकशी व्हावी, फेर चौकशी करा, तुम्ही 7/12 करा आणि जागेवरती या। फेर चौकशी न करता डायरेक्ट यांना फक्त ऑर्डर घेऊन आलेत काम चालू करण्यासाठी। या ठिकाणी काम चालू करण्यासंदर्भातली काही ऑर्डर आहे? काहीच नाही, काम चालू करण्याचं काहीच त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं ना। त्याच्यामध्ये फक्त 750चा जो फेरफार आहे तो फक्त रद्द करण्याचा त्याच्यामध्ये हे आहे, पण त्याच्यासोबत त्यांनी हे पण सांगितलेलं आहे का ज्याची 750 जो फेरफार केलेला एसडीओने त्यांच्याकडे फेर चौकशीसाठी मॅटर पाठवलेला आहे, ती फेर चौकशी न होता ते लोक जबरदस्ती करतात। ही जी जागा आहे ती रेल्वेने ॲक्वायर केली होती का आधी नव्हती? ॲक्वायर केलेली ती म्हणतायत, पेपरवर्क काहीच नाही त्यांच्याकडे। ऍक्च्युअली त्यांच्याकडून खूप चुका झालेल्या आहेत पण ते ऍक्सेप्ट करत नाहीये, असं आहे त्याच्या। मागच्या वेळी देखील ते बरेचसे असे मुद्दे आहेत ते मागच्या वेळी ते तयार नव्हते मान्य करायला, पण यावेळी त्यांनी मान्य केले। त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत? त्याच्यामध्ये असं आहे का ते पहिला आम्ही त्यांना 7/12 दाखवलेला, जो लेटेस्ट 7/12 होता तो, ते म्हणतात का 7/12 हा जमिनीची हे ना दाखवत, मालकी ना दाखवत। आणि आता ते म्हणतात जेव्हा मॅडमने सांगितलं 750चा जो फेरफार आहे तो रद्द करा म्हणजे हे कायम ठेवण्यासाठी, आता ते मान्य करतात का 7/12 आमचा आहे। आता तो 750 नंतर 7/12 त्यांचा होता, तर ते आता मान्य करतात का 7/12 आमच्याकडे आहे। फेरफारचं फक्त ऑर्डर आहे ना, त्यांच्याकडे फेरफार नवीन आहे 750 आहे, ठीक आहे, त्याच्यानुसार एसडीओच करणार आहेत ना 7/12। एसडीओकडे मॅटर फेरफारसाठी फेर चौकशीसाठी केलेलं आहे तर त्यांना करू द्या ना जे असेल ते। नंतर मग त्यांना वाटलं का बा यांची जमीन आहे 7/12 करतील ते, असंच कसं काय? सध्या जरी 7/12 माझ्या नावावरती आहे, सध्या 7/12 कुणाच्या नावावर? माझ्या नावावरती 7/12 आहे। हां, ते जेव्हा पेपर वर्क करतील त्यांना पेपर वर्क करायला एसडीओकडे जायला लागेल, एसडीओ फेर चौकशी करतील
ते असेल त्यांची जमीन तर त्यांच्या नावावर सातबारा करतील ते, आता आहे तसंच ठेवतील ते, कारण ॲक्च्युली त्यांनी सर्व अभ्यास करूनच त्याची तो ऑर्डर काढलेली, त्याच्यानुसार सातबारा आणि फेरफार झालेले आमच्या नावावरती. मॅडमने मॅटर परत तिकडेच पाठवलेलं आहे SDO कडे, त्यांना परत चौकशी करू द्या ना. हे लोक जबरदस्ती कशी हे तपासणीविषयी काय सुनावणी कधी लागणार आहे, काय लागणार त्या संदर्भात काय माहिती? त्याच्या संदर्भात आम्हाला काहीच नोटीस नाही आली. आता ऍक्च्युअली मध्ये ही नोटीस पण मला काय आली नाही, मी काय चेक नाही केली, म्हणजे काल तरी संडे होता, 22 तारखेची ऑर्डर ते म्हणतात. पण आता मला घरी पण ऑर्डर येते कॉपी, पण अजूनपर्यंत तर काय आली नाहीये त्याची. या ठिकाणी शेतकऱ्यांचं सातत्याने असंच म्हणणं आहे की जर रेल्वेचे अधिकारी जे म्हणतात का ऑर्डर झालेली आहे, पूर्व जो फेरफार आहे तो तसं ठेवण्यात यावा असं या ठिकाणी त्याच्यामध्ये मेन्शन आहे. परंतु शेतकऱ्याचं सातत्याने हेच म्हणणं आहे की या ठिकाणी जर तसं झालंय तर तुम्ही सातबारा दाखवा. सातबारा सध्या रेल्वे प्रशासनाकडे नाहीये, सध्याचा जो सातबारा आहे तो शेतकऱ्याच्याच नावावर आहे आणि या ठिकाणी शेतकरी जे आहेत ते सातत्याने विरोध करत आहेत. आपण पाहत राहा, पुढे काय होते ते पण आपण दाखवणार आहोत. टेम्पररी समझ रहे हो? 80 बोले तो क्या होता है बताओ ना आप. टेम्पररी हाँ ठीक है, पार्शियली. टेम्पररी बोले तो तात्पुरता, फिक्स नहीं. ऐसा ठीक है. टेम्पररी बोले तो किसके रिगार्डिंग, किसके लिए ये लाभार्थी कोई भी रहेगा, हम भी लाभार्थी, हमारे अपील जो भी रहेगा. आप भी तात्पुरता बोल रहे हो, मान्य नहीं कर रहे तो अंशता काय के लिए लिखा, उसने लिखना मांगा ना अपील मान्य कर रहे. ऐसा है. अरे ठीक है यार, ठीक है तो जाओ फिर, ठीक है जाओ. पढ़ो ना 14 पॉइंट 5 और 14 पढ़ो. इसने भी तो क्या बोला है, लिखा है दोनों इसने को, भी दोनों हियरिंग होगा, लेकिन हियरिंग होगा, उसके पॉइंट क्या सामने बैठना है दोनों को. ये क्या बोल रहे हैं कि दोनों पार्टी को. उनको भी अपना मत मानने दो, क्या है उनका कैसा है, तो आप खुद को लिख रहे हो. अब डायरेक्ट दोनों साथ में आना मांगता है ना, किसका सही हो समझना मांगता है ना कोर्ट. यही तो ये देख रहे हैं, ये अभी देखो मैं ये जो भी जिलाधिकारी है, जिलाधिकारी ये सारा बिना देख के ऐसे दे दिया क्या? जिला अधिकारी ने दिया ना, हमारे पास टेम्पररी जो बिना देके दिया था नहीं है ना, फिर? तो इसलिए है ना, तो पूरा आपका मेरा है ना, लेटेस्ट में क्या है, मेरा बात सुनो. आपका मेरा भी देख के बता रहा है ना क्या भाई. लिखा है अंशता. अरे वो ठीक है, सातबारा कौन सा तो वो ठीक है. नहीं वैसा नहीं होता सर, ऐसा नहीं होता. तात्पुरता उतने ही लिए नहीं है, उसमें ये चीज तो लिखी है ना, ये तो मानोगे कि नहीं, ये मानोगे ये वैलिड है. सब एक ही बात पे थोड़ी चलता है सर, सब 6 पॉइंट मान लो ना, फिर इसके बाद में अभी 6 का 6 पॉइंट ले लो. क्या होता है ये लिखा है उन्होंने. नहीं 6 पॉइंट ले लो ना, 1 पॉइंट से थोड़ी होता है तुम्हारा. कमजोर नहीं है जो गिर नहीं सकते एक वाले से. समझा ना. इधर आ जाओ, इधर आ जाओ. इकडे ना होगा साइड ला ना. चौथी बार इसमें देखो ना, कि दोनों को आने दे, दोनों का हम थोड़ा ये करेंगे, बाद में डिसीजन लेंगे. क्लेम सातबारा को लेके था, सातबारा चेंज हो गया. इधर आ जाइए, उसके बाद भी नहीं मानना है. चेंज हुआ तो 7 बार दिखाओ. सातबारा नहीं आएगा बताओ. तो हमारा कैसा है, हम लोग कौन सा अरेस्ट कर रहे हैं. 7 बार आया, ऐसा करो. बाद का सातबारा है ना, उसके बाद का 7 बार है ना सर, टेम्पररी है, उसका कुछ प्रूफ रहना मांगता है आपको, ये लोग पैसा लिया था क्या किया था, ऐसा प्रूफ तो रहना मांगता है. सबका 7 बार आपका 7 बार अलग से मेरा आगे प्रेस से ऑल इंडिया ये हमारा प्रेस किसी भी हालत में. ओके, आपने जो किसके नाम से निकाला वो, और सर आपका नाम आदित्य गुप्ता. ठीक है, तुम्हारा कोई लॉयर है तो मैं प्रेस से हूँ, बता रहा हूँ मैं. लॉयर एक लीगल ले लो. रात क्या जरूरत है, सातबारा देखने के लिए सब सच है. हम लोग सच्चे हैं. आपके पास जो है वो लिखा है साहब, कलेक्टर साहब ने लिख दिया है. क्या हुआ था, कलेक्टर साहब ने लिख दिया है. ये आपको मान्य है. हम खुद लगा तो मान्य है, हमको तो मान्य है.
है ना। हम लोग को मान्य है, लेकिन जो बोला ना वैसा करो, जो ऑर्डर दिया ना वैसा करो। सामने क्या बोला, सामने क्या 7-12 को लेके था, 7-12 पे डिसीजन दे दिया। 7-12 उनके पास भी है, क्लियर है उनके पास। इनके पास कर दिया ना, ये तो माने था इनको नोटिस नहीं है, कुछ नहीं सर। नोटिस क्या, ये तो खुद पार्टी थे तभी तो इनको सातबार लेके आओ। आज जो माणूस होता त्यांनी आधी सांगितलेलं का 7-12 प्रॉपर्टी दर्शवत नाहीये, आणि आज माणूस तोच 7-12 बोलतोय का 7-12 आहे ना, कुठे 7-12 तर नाहीये। 7-12 को लेके था ना, आप क्या लास्ट टाइम बोल रहे थे? क्लेम 7-12 को लेके था ना, तो उसका क्लैरिफिकेशन लेके आए हैं वहाँ से ऑर्डर निकलवा के। मेरी बात सुनो, 2 पॉइंट दिया ना मैम ने इधर, क्या ये पॉइंट है अंशता, ठीक है। अंशता तो अपीलार्थी के लिए है। हाँ तो वही बोल रहा हूँ ना, हाँ तो ये 4th पॉइंट है। एक आदमी देखो ना, अबे 7-12 तुम्हारा हुआ नहीं, तुम बोलो ना 7-12 हुआ नहीं आते थे ना अभी। भाई पुराना मान मेरी बात सुनो, ये आशिका लिखा है ना, इसका क्या मतलब है? इसका मतलब होता है कि हो गया ना। तो मेरी बात सुनो ना, बोला है वैलिड है हमारा पुराना वाला। अभी हुआ नहीं है। मैटर मैम ने मैटर कहाँ भेजा, देखो ना एसडीओ को मैटर भेजा है। आपको मराठी समझता है तो पढ़ो एक बार, नहीं समजता है तो साइड में रहो। समझ रहा मुळात म्हणजे या ठिकाणी जे अधिकारी आहेत, जी हा जो कोर्टाचा आदेश आहे तो मुळात त्यांना मराठी भाषेत असल्यामुळे या ठिकाणी त्यांना समजण्यासाठी कठीण होत आहे। त्याच्यामध्ये जे शब्द उल्लेख केलेला आहे त्या शब्दांचा अर्थ देखील त्या अधिकाऱ्यांना माहिती नाहीये, असं या ठिकाणी स्पष्ट दिसतंय। या आदेशामध्ये पहिल्या मुद्द्याला असं औषधाचा असा शब्द वापरण्यात आलेला आहे, तरी देखील या ठिकाणी जे अधिकारी आहेत त्यांना त्या शब्दाचा अर्थच कळत नाहीये का त्या शब्दाचा अर्थ काय, आणि हे जे अधिकारी त्या आदेशात त्या बेसवर या ठिकाणी ही जागा जी आहे ती आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण पाहूया या ठिकाणी शेतकरी आणि जे अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये या ठिकाणी वाद चालू आहे, आपण पाहू शकता। मतलब उसका फेर चौकसी होना चाहिए, ठीक है। होगा, लेकिन 7-12 तो हमारा वैलिड बता दिया ना उन्होंने, बाकी आप मेजरमेंट करवा लेना। मैटर निकालो, क्या करना है, हाँ जाओ करो, करने का है ना तो जबरदस्ती करने का तो वैसा भी बोलो। करने का है ना तो बताओ मेरे को, करने का है नहीं ना, जबरदस्ती है ना, चुपचाप जाओ। जबरदस्ती की बात नहीं है। पिछली बार भी देखिए आपने कहा आदेश आ गया, आपको मानना पड़ेगा। हाँ करना पड़ेगा ना, करायला ये जा। थोडंसं मागे हो। या ठिकाणी हा जो आदेश आहे, आता हे जे या ठिकाणी अधिकारी आलेले आहेत ते हिंदी भाषिक असल्यामुळे त्यांना मराठी भाषेचा ज्ञान पुरेसं नसल्याने या ठिकाणी हा प्रॉब्लेम झालेला असं वाटतं का? हा त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्याने मॅडमने, अपीलार्थी यांचा जो हे आहे क्लेम आहे तो टेम्पररी त्यांनी हे केलेला आहे, म्हणजे अंशता मराठीमध्ये लिहिलेला अंशता। पण त्याच्यामध्ये त्यांनी 4था पॉइंट दिला मॅडमने की मॅटर त्यांनी एसडीओ कडे पाठवलेला आहे फेर चौकशीसाठी। थांबा ना, नाही तर तुम्ही एसडीओ कडून आणा 7-12 तुमचा। तुम्हाला मागाशी मी बोललो मॅटर तुमचा तिथे चालू द्या, त्यांना वाटलं तर तुम्हाला 7-12 देतील, या 7-12 घेऊन मी चालू करून देतो तुम्हाला एसडीओ कडून। या अधिकाऱ्यांकडे कोण असा नाही अधिकारी का ज्याला मराठी भाषेचं ज्ञान असेल? ते सेंट्रलचे एम्प्लॉय आहेत, म्हणजे ते आपल्या महाराष्ट्रातील कमी आहेत, त्यांना एवढं तर वाचल्यावर समजतं, ते मुद्दाम जबरदस्ती करायचे म्हणून काहीतरी चिपकवायचं त्यांना। या ठिकाणी आपण पाहत राहा, शेतकरी आणि जे रेल्वेचे अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये या ठिकाणी संघर्ष सुरू आहे। त्यांची जमीन ऐसे थोड़ी होता है, मग जाओ चुपचाप आदेश जाओ, नहीं होता है तो देने का ही नहीं था ना, फिर मग जाओ बोलने का ही नहीं था, तुम्हारा जमीन फिर ले ले, बताओ। तुमको देने का नहीं। वापस आने का नहीं, इधर काम नहीं चालू करना है, काम चालू नहीं करना। देखो जो सही है वो सही है। तेरे भाई को बहुत पीड़ा है मैं क्या बोल रहा हूँ ना, उसने जमीन और हम वो लोग खुद खेती करते थे, मैं इसका मामा हूँ, मेरा ही जमीन है, खुद हम खेती लगाते थे इधर। ठीक तो इनका 7-12 होगा, देखो तुम्हारा भी होना मांगता आपका है। है करके आपने बोला, हमने कुछ भी काम नहीं किया, बराबर ना? नहीं काम नहीं किया, नहीं आए थे करने के लिए, हम लोग नहीं करने दिया। हाँ बराबर, दिखाने के लिए, हमसे बात ही करने के लिए आया ना, आप है करके, हम जबरदस्ती तो कभी नहीं किया है ना। तो आप ही लोग फिर आके पूरा ये कर दिया, क्या किया क्या, उसका पार्टी लगाया, तभी नहीं माना करते थे ना सर, हम लोग हमारा जमीन था, ये रोड भी ब्लॉक कर दिया, ब्लॉक हाँ, तो हमारा इनका जगह जगह है तो हमारा जगह है, ना। ब्लॉक किया हम उसको जो भी है हम आपसे हमारा जगह इसलिए ब्लॉक किया हम लोग। जो आज भी कैसे आया
वो उसके जो ऑर्डर है, उसके जो ऑर्डर है वो आपने सजेस्ट किया, रास्ते का भाड़ा कौन देगा? इसमें क्या है मालूम है? ये रास्ते का भाड़ा पहले भाड़ा कबूल किया था। इसका भाड़ा कौन देगा? इतना यूज किया तुम लोग। इसलिए ये तो रेलवे का लैंड है ना। कौन बोला रेलवे का लैंड है? वही तो वो बोल रहे हैं। कौन बोल रहा है? वो तो पहले पहले लिख के क्यों दिया था? लिख के क्यों दिया था? लिखा हुआ पेपर आएगा, लिख के क्यों दिया था? ये देखो ना, लिख के क्यों पेपर दिया आएगा तो जरा। वो फिर कुछ भाड़ा फिर गया। अगर ये रेलवे का लैंड है, आपसे पूरे वो भाड़ा क्यों देने का? वो इन लोगों को भाड़ा दे रहे हो तो कोर्ट में आ जाएगा। इन लोगों को भाड़ा दे कोर्ट रहे से हो। आ जाएगा। इतना महीना आप रुका है ना, वो वो पैसा सब छोड़ो, वो वो पैसा रिटर्न बाद में दे देना दो। क्या? मैं क्या बोल, मेरी बात सुनो अभी। मेरे को ज्यादा बहस नहीं करने का सर उसमें। अभी आपको बोला है मैटर भेजा है एसडीओ के पास, ठीक है? फिर चौकसी के लिए आप करो उधर जो भी रहेगा। अभी 7-12 वो ही देंगे आपको एसडीओ, फिर से ऑर्डर करेंगे जो भी रहेगा। मैम ने उनके पास मैटर भेजा है तो उधर क्लैरिफिकेशन करो। 7-12 तो आपको वो ही देंगे एसडीओ, वही ऑर्डर निकालेंगे। लेके आप काम चालू करो। तब तक नहीं, मैं इस ऑर्डर के हिसाब से, नहीं, इस ऑर्डर के हिसाब से बताओ, ये 7-12 यही है। अभी कुछ बताओ ना। कुछ बनाने की जरूरत नहीं। आप ये समझ रहे हैं कि नहीं? नहीं, ये समझ रहे हैं कि नहीं समझ कुछ रहे? समझ नहीं हमको। 7-12 लेके आओ ना। यही तो 7-12 वो तो पुराना वैसा मेरा भी हाँ, वो अभी ऑनलाइन जाके चेक करेंगे ना तो मेरा ही 7-12 रहेगा। वो सही नहीं करके ऑर्डर है। कौन सा वो जो आपने जो सही नहीं है, ऐसा बोला ही नहीं मैम ने किधर। अरे ये महीना मैम ने ये महीना ही बोल रहा हूँ भाई, ये महीना ही बोल रहा हूँ। मैम ने ये बोला, जिला अधिकारी बोल रहे हैं। अरे मेरा बात सुनो तो आप बोल रहे हो ना तो सही नहीं फिर है। वो आप किधर ये लिखा है मान- बताओ ये सही आप नहीं है। मानते हो? किधर लिखा है बताओ सही नहीं। मैम ने भेजा है रिटर्न एसडीओ के पास, ये देखो। इन्वेस्टिगेशन के लिए रिटर्न भेजा है मैम ने। क्लियर लिखा है 4th पॉइंट। अरे ठीक है, आप मानना है नहीं मानना है अलग चीज है। ये ऑर्डर है जिसकी मीनिंग ये है कि ये पुराना ही सही है। मेरी बात सुनो, जबरदस्ती कर रहे हो। मराठी लोग है, वो है ना, वो मराठी आदमी को भेजो। काय के लिए रखा है उधर? बोलो ना इधर। मराठी कोण आहे? हिंदी का भी समझ अभी नेक्स्ट टाइम हिंदी वाला कोई भी नहीं आने का सामने। शुभम पीछे रहने का। शुभमाला आपके पास है, आपके साथ में सर जी यहाँ पे कोई ऐसा आदमी है जिसको मराठी भाषा का वो है ना, पूरा ज्ञान है, उसको बुलाइए ना, उनको बुलाइए, उनसे पढ़वाते, उनका क्या अर्थ निकलता है। साहेब या ठिकाणी हा जो आदेश दाखवतात ते मराठी में वो कुछ समझाने के लिए बोल रहे हैं। याचा अर्थ यांना व्यवस्थित कळत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आपण एकदा हे वाचून बघावं आणि नक्की त्याचा काय अर्थ निघतोय ते सांगावं. 3 वाजता तरी झोपणं लागलं मला. त्याच्यामध्ये सर मेन्शन केलं आहे पहिला मॅटर जो होता तो चुकीचा होता काही. 4th पॉइंट क्लिअरली वाचा तुम्ही. मी वाचून दाखवेल ना. हां बाजूला येतो दोन मला बोलू बंद कर. सर ऍक्च्युली नाही बंद करा सर. अरे मला त्याला बोलू दे ना. हा, बोला ना सर. मी ऐका, मला जर वाचून दाखवायचं तर मी दुसऱ्या गोष्टी ऐकून मी वाचून दाखवेल. पब्लिकला नाही बघून ऐकू दे ना, दिसू दे ना पब्लिकला. थांबा. त्यांनी आदेश असा दिला आहे, अपिलार्थी यांचे अपील अंशतः मान्य करण्यात येते. बरोबर आहे. अपिलार्थी कोण आहे? रेल्वे. बरोबर कोण कळतं. दुसरा मुद्दा म्हणला आहे उपविभागीय अधिकारी ठाणे यांच्याकडील एसडीएमने जे आदेश पारित केले होते 30/8/22चे, ते आदेश काय होते की शेतकऱ्याचा 7/12 नाव चढलं जाईल. त्याप्रमाणे शेतकऱ्याचं नाव चढलं. बरोबर आहे. आता त्यासाठी झाला फेर क्रमांक 750. 750 बरोबर ना. हां 650चा फेरफार झाला आणि ती जी रेल्वेची एंट्री होती ती राऊंड झाली, गोल झाली, इथं होती ती राऊंड झाली. या फेरफारच्या आधारे शेतकऱ्याचं नाव चढलं. बरोबर. हे 2 मुद्दे झाले. तिसरा मुद्दा या न्यायालयाचे आदेश क्रमांक RTS अपील क्रमांक 93/23 दिनांक 27/9/23 है ना अन्वये देण्यात आलेली स्थगिती उठवण्यात येत आहे. स्थगिती कोणी मागितली होती? तुम्ही मागितली असेल. बरोबर. मग ते बघून घ्या, चेक करून घ्या. प्रकरण पहिली गोष्ट त्यांनी सांगितलं क्लिअर का फेरफार क्रमांक 650 पूर्ववत कायम ठेवण्यात यावा. म्हणजे जो रेल्वेचा फेरफार होता तो पूर्ववत कायम ठेवण्यात असं त्यांनी म्हणलंय. या न्यायालयाचे आदेश क्रमांक देण्यात आलेली स्थगिती उठवण्यात येत आहे. प्रकरण फेर चौकशीसाठी उपविभागीय अधिकारी ठाणे यांच्याकडे पाठवण्यात येत आहे. उपविभागीय अधिकारी यांनी उपरोक्त विवेचनात नमूद केलेल्या मुद्द्यावर फेर चौकशी करून सर्व संबंधितांना सुनावणीची संधी देऊन प्रकरणी फेर आदेश पारित करावेत. हा आता मला बोल. आता हे जे त्यांनी फेर चौकशी म्हणली, ही फेर चौकशी कुठली होती? ज्यावेळेस तुमचं नाव चढलं त्यावेळेस ती चौकशी चालू होती. त्याच्यामध्ये रेल्वेचे अधिकारी हजर झाले नाही, वारंवार सूचना देऊन पण. ऐका चुकीचा प्रश्न. मला जे झालं ते कागदावरती बोलवलं त्यांनी आदेशात. हा प्रांताने असं म्हणलेलं आहे की
रेल्वेच्या अधिकाऱ्यांना संधी देऊन पण त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं नाही, म्हणून एकतर्फी आदेश करून शेतकऱ्यांच्या नावावर चालवले. बरोबर आहे. मग त्या शेतकरी अपिलात गेला होता किंवा माझी जागा त्यांचा क्लेम होता, त्या संबंधित चौकशी त्यांच्यावर चालू असताना त्यांनी हा आदेश दिला. तो आदेश रद्द केला आणि ती चौकशी चालू ठेवा म्हणले. तो आदेश रद्द केला म्हणजे पूर्वी ह्यांचा 7/12चा राऊंड झाला, आता रेल्वेचा 7/12 देणार. 7/12ची मालकी रेल्वेची मालकी राहणार आणि तो जो आदेश आहे फेर चौकशीचा ती त्याच्यावरती SDM चौकशी करतील काय करायची ते, त्याच्यावर निर्णय लागले बाबा ह्याच्यात काही जमीन होती का नव्हती काय असेल ते. पण याचा अर्थ स्पष्ट होतो की जो 7/12 झाला होता शेतकरी नावचा त्याचा आदेश, प्रांताचा आदेश ह्या ॲडिशनल कलेक्टर मॅडमनी जज म्हणून रद्द केलेला आहे. तुम्हाला त्याच्यावर अपील करावं लागेल काय पुढची कारवाई करावं लागेल. बरोबर. त्याच्यासोबत ते पण सांगा ना, क्लिअर करा तो 4th पॉईंट फेर चौकशीसाठी सांगितलं. हां, हे जे म्हणलं आहे प्रकरण फेर चौकशीसाठी उपअधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येत आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी उपरोक्त विषया विवेचनात नमूद केलेल्या मुद्द्यावर म्हणजे त्यांच्या आदेशात जे नमूद केलेले मुद्दे आहेत फेर चौकशी करून सर्व संबंधितांना सुनावणीची संधी देऊन प्रकरणी फेर आदेश पारित करावेत. तो पाळतो फेरफार क्रमांक 650ची नोंद 7/12 सदर कायम ठेवावा. तर 650चा 7/12 हा रेल्वेचा होता, तो रद्द केला होता. त्यांनी काय म्हणलं की ते प्रांत चौकशी करत असतील डेप्युटी कलेक्टर त्यांच्या स्तरावर, ह्यांचं त्यांचं काय विषय आहेत त्या विषयावर. पण तोपर्यंत जो 7/12 ह्यांचा जे क्लेम आहे आता 7/12 कुठे 7/12 तो त्यांनी रद्द केलेला आहे ह्या आदेशानं. आता कायदेशीर तुम्हाला मानायचं का नाही हे त्यांचा शेतकऱ्याचा प्रश्न आहे. हां, मला असं म्हणायचं आहे, जेव्हा तुम्ही म्हणता एक्स पार्टी केली, तुम्ही कोर्टात गेले का नाही? 7 का 8 वेळेला सुनावणी झाली, का गेले नाही ते पण मी सांगतो. यांच्याकडे पेपर वर्कच नाही आहे सर ॲक्वायझेशनचा. हे लोक गेलेत ना तिथे, तर जज थोडी यांच्यासाठी थांबणार आहे. 4-5 वेळेला 7-8 वेळेला थांबले कोर्टमध्ये, सुनावणी झाली. पेपर वर्कच नाही आहे तर त्यांना माहिती आहे यांच्याकडे काहीच नाही, तर आता जज तरी काय करणार आहेत? यांच्यासाठी थांबणार आहेत का वर्षभर? त्यांनी ऑर्डर काढून दिली आमच्या साईडने. पेपरवर्क जे आमच्याकडे होते, जो आमचे मागचे पुरावे होते ते, तेव्हा आमच्या साईडने झाला निकाल. आता हे बोललं यांच्या साईडने 7/12 करा, संपला विषय. त्यांच्याकडे पेपरवर्कच नाही आहे, फेर तपासणी आता HD कोर्टे मॅटर जाईल, परत गोष्टी तिथे देणार आहेत. का यांच्याकडे पेपरवर्कच नाही आहे, 7/12 परत आमच्या नावावरतीच होणार आहे. आणि यांच्या नावावर पहिले याने करू तर द्या, फक्त ऑर्डर झाली आहे. ऑर्डरनुसार जेव्हा HDO कडे मॅटर जाईल, चौकशी करतील ना, त्याच्यानुसार ते ठरवतील 7/12 कोणाचा आहे काय. मॅडमने क्लिअर स्टेट केलं त्याच्यामध्ये 4th पॉईंट काय त्याच्यामध्ये फेर चौकशी करावी आणि नंतर निकाल द्यावा. दोघांना चान्स भेटणार आहे सुनावणीचा, आपलं मतं मांडण्याचा. हे लोक जर जबरदस्तीने काम चालू करणार, जबरदस्ती मी पण तिथे जागेवरती जाऊन झोपतो, करू दे त्यांना चालू काम करायचं आहे तर. जबरदस्ती करायची तुम्ही पण जबरदस्ती करा, मी पण माझ्या पद्धतीने जे तुम्हाला अडवायचा प्रयत्न करेन. बाकी त्यांच्यावरती आहे काय करायचं ते. आता तुम्ही थांबा नाही तर मी इथं थांबणार. यासाठी ठरवतात पुरावा बघतात फक्त. आपण या ठिकाणी सातत्याने शेतकऱ्यांचं म्हणणं आणि अधिकाऱ्यांचं म्हणणं या ठिकाणी मांडत आहोत. आपल्याला काय वाटतं आपण देखील याविषयी कमेंट करत राहा. या ठिकाणी पुढे काय होते ते पण आपण दाखवणार आहोत, आपण बघत राहा. टेम्पररी का पाता
या ठिकाणी आपण पाहू शकता की अधिकाऱ्यांचे या आपापसामध्ये या ठिकाणी चर्चा चालू आहे. नक्की पुढे काय होते ते आपण पाहत राहा. या ठिकाणी शेतकऱ्यांनी सातत्याने या ठिकाणी विरोध केलेला आहे. रेल्वेचे जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी पोलीस सोबत घेऊन या ठिकाणी या जागेवर ताबा मिळवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. परंतु या ठिकाणी जे शेतकरी आहेत ते शेतकरी सातत्याने या ठिकाणी विरोध करत आहेत. त्यांनी जे आदेश दाखवलेले आहेत त्या आदेशावर फेर तपासणी व्हावी असं या ठिकाणी त्या आदेशामध्ये म्हटलेलं आहे. शेतकऱ्यांचं पण तेच म्हणणं आहे का या ठिकाणी फेर तपासणीनंतर जो काही निर्णय येईल त्या निर्णयाला आम्ही मान्य करू, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ही जागा तुम्हाला देणार नाही. या ठिकाणी सातत्याने शेतकरी असंच म्हणत आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी जे शेतकरी आहेत ते सर्व शेतकरी या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत. आपण पाहाल का या ठिकाणी जे शेतकरी आहेत, जे भूमिपुत्र आहेत, त्यांच्यासोबत कोणताही प्रकल्प या ठिकाणी शासनाचा येतो त्यावेळेला अशाच पद्धतीने या भूमिपुत्रांची फसवणूक केली जाते. या ठिकाणी इथले जे शेतकरी आहेत निगू हद्दीतील त्या शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केलेला आहे. त्या विरोधाला या ठिकाणी विरोध पाहून या ठिकाणी जे रेल्वेचे जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी नमते घेत दिसत आहेत. या ठिकाणी त्यांची चर्चा चालू आहे. बघूया आपण पुढे काय होते ते. त्यांनी तुम्हाला परत पत्र केलेलं आहे, आम्हाला हे मान्य नाही. तुम्हाला मान्य नाही त्याच्यानंतर काय झालं त्याचं काहीच नाही ना. पण त्यावेळेस आपला पण जन्म नव्हता झालेला, काय नव्हतं, त्या पूर्वीच्या काळातलं झालेलं आहे. जर काम धंदे सोडून यायला कोर्टात पण मला आता तुम्ही अरे नहीं बोलता हूँ ना, काय का टेंशन ले रहे हो? कम्युनिकेशन है, मैंने कम्युनिकेशन लक्ष नाही
अधिकाऱ्यांचं म्हणणं आम्हाला त्रास झाला नाही एवढा, काय असेल ते खाली फांसी लग जाएगी महीने में तो मैं तो मैं कहता थोड़ी था दोनों का नाम लिया मैं वो गाड़ी ले लिया वो आएगा हमने तो हमने काम दिक्कत आहे साठेकर या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातील निगू हद्दीमध्ये असलेली ही जी शेतजमीन आहे ती शेतकऱ्यांच्या मालकीची असून या ठिकाणी शेतकऱ्यांचाच ताबा कब्जा आहे. तरी देखील या ठिकाणी जे रेल्वेचे अधिकारी आहेत ते या ठिकाणी ही जागा बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या ठिकाणी शेतकऱ्यांचा आहे. आपण पाहू शकता सुरुवातीपासून आपण जी काही परिस्थिती आहे ती आपण सातत्याने दाखवत आहोत. या ठिकाणी शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होत आहे. त्या विरोधाला पाहून या ठिकाणी जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी आपापसामध्ये चर्चा करत आहेत. शेवटी ते नमते घेतात का नाही घेतात ते आपण पाहू. वेगळे करा एवढ्या लोकांना पैसे घेतात तुम्ही काय दुश्मन आहे का? रेकॉर्डिंग काय गरज आहे रेकॉर्डिंग माणूस किती सांगत प्रेमा कशाला रेकॉर्डिंग बोलत नाही मग मी बोलू नका मग मी शांत चांगलं शिकले माणूस सांगितलं पाहिजे मला एवढं एवढं रेकॉर्ड केलेली बाकी कोण पाहते तपासणी कशासाठी तर दोन्ही पार्ट्यांचं म्हणणं हिअरिंग टायमाला काय होईल माहिती का तेच का कोर्टात गेलो प्रांताकडे काय गेलो डायरेक्ट मारामारी केली असते समजूया काय गेलो की आपल्याला कागदावर ते न्याय मिळाला पाहिजे खरी बाजू कळली पाहिजे आपल्याला कधी कधी माहित नसते किंवा खरं बोलू आपण तिथे गेलो प्रांताने जो निर्णय दिला त्याचा हे गेलेले त्यांचा निर्णय झाला आता प्रांताकडे आपली फाईल पेंडिंग आहे त्याच्याकडे पैसे मिळतील व्यवस्थित मिळतील तुम्हाला असे मिळाले किती लोकांना पण त्याला समजून घेतलं तर आम्ही सांगायचं आपण साहेब काम चालू करणारे लोक मला काय माहिती आहे काय बोललो हे रेल्वे जरी धावली तर तुमचा क्लेम काय तुमचे पैसे मिळणार आणि नाही धावली तरी तुमचं जागा केस पेंडिंग आहे ना पैसे पण वाटले पैसे पण वाटले बरोबर पैसे पण वाटतात प्रांताकडे तुमचं प्रकरण आहे तर प्रांताला द्यावं लागेल ना तुमच्या बाजूने द्यावं तुमच्या विरुद्ध द्यावं लागेल तुमच्या बाजूने हो सध्या काय झाले माहिती का हो सध्या काय झाले माहिती का आता हे जो काम आहे कसलं ब्रिजचं काम 7-12 क्लिअर असून पण त्याला जो पेमेंट भेटत नाही काम थांबवले पण याला हे स्टेटचं आहे मला माहिती स्टेटचं काम आहे ते पण गव्हर्नमेंटच झालं ऑफिसर आता ते तुम्ही बोलत नाही साहेब ह्याच्यामध्ये अधिकारी लोकांना काय माहिती का ही पण आशा असते
त्यांचं आपलं मी सांगू शकतो. हा, कारण हे मेट्रो रेल्वेचे पैसे डायरेक्ट आता बुलेट ट्रेन मध्ये 10% तारीख घेतात. आता इथं म्हणजे 4 करोड रुपये आणि 4 मी आमचं बोललो केलेले सातबारा असून त्याला अजून परत थांबवले. म्हणजे आपली लिगल बाजू जी होईल ती अशी होईल. म्हणजे आपण तेच माझं म्हणणं आहे. खाली जसं मॅटर पाठवलं मॅडमने, होऊ दे तिथे क्लिअर काय असेल इन्व्हेस्टिगेशन करणार आहेत ते. बरोबर ते होऊ द्या, ते थांबायचं नाही. तोपर्यंत तुमची ऑर्डर झाली ना, तुमची आता क्लेम तुम्ही केला की बाबा सातबारा आमचा आहे, तो क्लेम तुमचा संपला. ज्या दिवशी मला ऑर्डर केली त्या दिवशी तो फेरफार होत राहील पण एकदा प्रांतरी कोर्टा दिला म्हणजे संपला विषय. ठीक आहे, राहत नाही त्याच्यासोबत ऑर्डर माना घेऊ ना मग तुमच्यावर. नाही सर, ऑर्डर मध्ये तेच लिहिलेलं आहे. 4th पॉईंट तेच लिहिलेलं आहे. खाली मॅटर पेड चौकशी मूळ प्रकरण ज्यासाठी तुम्ही गेले होते ते प्रकरण चौकशीसाठी ठेवलेलं आहे. तिथे मी नव्हतं गेलेलो, तिथे तुम्ही गेलेले अपील करायला. पहिलं बघा सर, मॅटर आता झालाय क्लिअर. तिथे काय असेल ते होऊ द्या. तोपर्यंत तुम्हाला वरची जागा तुमची क्लिअर आहे, तिथे काम करू. अपीलला तुम्ही आहात सर. रेल्वेने अपील केलं ना. ह्यांच्या जे शिंदे साहेबांनी ऑर्डर दिली होती ना, शिंदे साहेबांच्या निकालाच्या विरुद्ध रेल्वेने अपील केलं. ते शिंदे साहेबांनी ऑर्डर दिली होती. आता परत शिंदे साहेबांच्या पोस्टला खाली SDM कडे पाठवलं ना. नाही बरोबर आहे. नाही त्यांनी ऑर्डर केली होती की हे रेल्वे सातबारा आळा करून टाका आणि ह्यांचं करू. ती रेल्वेची ऑर्डर केली होती, एकतर्फी केली होती. हे होतं. हां, तुम्ही गेले आणि मग काय केलं प्रांतांनी हे नाही आले म्हणून तुमच्यामध्ये ऑर्डर केली. ते प्रकरणच राहील ना, त्याच्यात काय मूळ राहिलं ते आले का नाही त्याला पण कारण आहे ना. एक दिवस कोणाला बोलवला तेव्हा आपण मान्य करू सर, पण आला नाही. त्यांच्याकडे पेपर नाही तर तुमच्याकडे पेपर देऊ शकतो का? आता यांना पण तर नोटीस द्यायला पाहिजे होती ना, जशी तुम्हाला दिली होती ना. नाही नाही कोर्टामध्ये आम्ही येत होतो, त्यांना माहिती आहे ना. कोर्टात आम्ही होतो, ते होते आम्ही पण. ठीक आहे, नोटीस हे ऑर्डर तुम्हाला येऊन टपाला नाही की तो ऑनलाईन दिसते. ते ऑनलाईन टाकलेलं आहे. ते ऑनलाईन इथं कामाचे कोण ऑनलाईन चेक करणार आहे का? ते आज आपण मोदीला नोटीस येते ना तशी नोटीस येत असते. माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे सर, तुमची वरची क्लिअर आहे, तिथे काय असेल ते करा. हा विषय रेल्वेचा आहे, त्या विषय रेल्वेचा आहे. काही गरम झालं, आजी गरम झालं म्हणून मी सांगायला माणूस की असं असतं मग असं भांडणं करून काही आपण प्रांताकडे गेलो असतो. सुरुवातीला पुस्तक गेलो ना आपण, लाईट पुस्तक खेळायची इथं, कोण येतं बघू येतं. ताईला 3-4 वाजता तरी झोपणं लाग रात्रीचे साहेब. निकाल आता लागेल ना, आमच्या हातात गोष्ट कसं काय वाटतं. 4 वाजता तरी ताईला झोपणं लागत. ह्या लोकांना भेटले पैसे, खूप लोकांना ताईचा मालक जर चांगला असता तर ताईला इथं यायची गरज नव्हती ना, पोरांना पण गरज नव्हती यायची. ताईचा मालक घरात बसली ना, म्हणून आम्हाला इथं यायला लागतं. आता आम्हाला काही माहिती तुमची मर्जी होय. जे आहे ते क्लिअर चित्र ऑर्डर मध्ये पण पॉईंट मेन्शन आहेत दोन्ही. बरोबर आहे. तुमचा क्लेम त्यांनी दावलेला नाही, कारण की मुद्द्यावर त्यांनी निकाल दिलेला नाही. मुद्द्यावर सर्व परत चौकशीला SDM कडे पाठवलेला आहे. तुम्ही जे म्हटले ना त्याच्यामध्ये कुळ होतं, काय होतं, त्याची चौकशी होईल, समजलं का? त्याची चौकशी होईल. तुमचा जर मूळ आदेश होता रद्द करावा लागेल, पण रद्द ठरवा समजून घ्यायला पाहिजे. दिलेलाच नाही, ते SDM ला बघायला सांगितलेलं आहे. मग ते फुलाने पैसे घेतले का आणि तुम्ही घेतलेले, तुमचं म्हणणं आहे की तुम्ही खरेदी केली. तेच म्हणणं आहे माझं पण. मॅडमने मॅटर खाली पाठवलेलं आहे, तिथे होऊ दे ना. मॅडम काही नाही बोल, मॅडम तू खाली होऊ द्या नाही. पण मॅडम एक सांगितलं की बाबा ती जी ऑर्डर झाली होती ही त्यांनी रद्द करून 560 रद्द केलेला आहे. जो फेरफार केला होता ते रेल्वेचं नाव कमी करून तुमचं नाव चढवलं, ते परत त्यांनी रेल्वेचं नाव चढवायचे आदेश दिले. परंतु तुमचा क्लेम दावलेला नाही, तो परत तिथं SDM डिसाईड करेल. पेपर सगळं पाहिजे. खरोखर तुमच्याकडे सगळे पेपर आहेत ना, तुम्ही बोलतात ना वर काम सांगितलं ते करू द्या. करत नाही. मला पण काम आहेत, मला पण निघू द्या. माझी पण साईट चालू आहे, खूप त्रास सहन केला. पण साईट तुझीच आहे ना, काय मानसिक त्रास होतो. माणूस काम दिवसभर करेल, मानसिक त्रास असला तो 2-2 दिवसाला तारीख लावली. मी राहतो कलंबोलीला, तारखेला जावं लागतं मला कामाला. तारखेला गेल्यावरती कामं राहिली तशी. पॅरलेसचा झटका आला पप्पांना. अजून किती सण करायचं आम्ही. वास्तविक कसं आहे, रेल्वेची गव्हर्नमेंट लँड असते ना, हिचा सातबारा तो झाला कर्मचारी त्याची पण सातबारा माझ्या नावावरती होता ना सर पहिला. नाही तो रेल्वेचा होता माझ्याकडे. मी ऐका ना, ते बोलतात 63 ला ॲक्वायझेशन झालेलं आहे. 63 पासून आता कधी त्यांनी सातबारे आपली प्रोसिजर 2018-19 किती वर्ष, जवळजवळ 40 किती वर्ष झाले असतील. 40 आणि हे 20 60 वर्ष झाली.
60 वर्ष सातबारा फिरवताना आलाय ना, त्याला पण कारण असतील ना काहीतरी. गरजीपणा म्हणजे आता नक्की यांनी ऍक्वायझेशन केलाय का तेव्हा लोकांना समजत नव्हतं. माझ्याकडे एक लेटर पण आहे त्या जागेवाल्यांनी ज्यांनी तुझं म्हणणं बरोबर आहे, त्यांनी ऍक्शन केलं नाही, आपण खोटं सांगू. ओके, आता जेव्हा डिझाईन तयार होतं केंद्रामध्ये, हे डिझाईन तयार झालं पूर्ण असं, त्याचं डिझाईन तयार झालं, तर ही रेल्वे ऐका ना, हे जर असं तयार झालं, हे असं ट्रॅक चालला, तर हे जर 752 झालं तर ही रेल्वे अशी फिरली असते, ही अशी कशी जाईल डायरेक्ट. तेच मी बोलतोय. ऍक्च्युअली डिझाईन पडत नाही. सर्व मॅटर असे होते का कोणालाच पैसे नाही भेटले. काही मॅटर असे होते ना का सातबारा ज्याची होती पण तुम्ही लाईन टाकलेली, असे पण होते ना. तुम्ही आताच म्हणाला नंतर केलं ना सर, काम नाही करतो नाही, त्या लोकांनी काम नाही केलं, त्याला पैसे दिले मग केलं. बरोबर आहे ना. तसं इथे पण या केस मध्ये पण होऊ एवढं शकतो मोठं प्रोजेक्ट आहे दिल्लीहून जेव्हा रेल्वे बनताना किंवा ते करतात त्यावेळेस काय होतं की डिझाईन तयार होतं, डिझाईन तयार होतं लँड बघतात, विशेष घालतात, ट्रॅक असं फिरून नाही, हे झालं नाही बाबा तिकडून नाही. त्याप्रमाणे बळजबरीने तुमच्या जागेतनं वगैरे करणार किंवा असं नाही. सरकार इथे नाही आलं, तिथे होते ना. काय होतं आता तुम्ही काय म्हटले 712 नावावर करून आणा. 712 जो आहे ना, ह्या ऑर्डरवर लगेच 712 नावावर बरोबर आहे. सातबारा तर देणार चालेल परत SDM ला 712 ही ऑर्डर. त्याच्यामध्ये रिस्पॉन्डेंट नंबर कोण आहे, तलाठी पण सर्कल पण आहे. मी आदेश तलाठ्याला सर्कलला पण गेले, बरोबर आहे. ऍडिशनल कलेक्टरने आदेश दिले, मी तलाठ्याला सर्कलला करणं भागेल. तेच बोलतोय मी त्यांना, इन्व्हेस्टिगेशन त्यांना करू दे. इन्व्हेस्टिगेशनला परत पार्टी राहणारच आहेत. रेल्वे राहील आणि 7 आहे, तलाठी आणि सर्कल पण राहणार. आणि कोर्ट पण चालूच राहणार, कुठल्या ना कुठल्या याच्यामध्ये पेंडिंग होतच राहणार आहे. तुम्ही जसं तारखा लावल्या पटपट तसं LTO ना पण फोर्स करा, ते लवकर निकाल देतील. ते आम्ही त्यासाठी बोलू शकतो, तेवढं हे आउट ऑफ झोन ते बोलू शकतो, तेवढं मला समजतं. पण कसं आहे भांडण जायला पाहिजे सगळ्या लोकांनी, ते सस्ते बाबा. सरकारी काम सांगून होत नसते, ते माणूस मुंडक्यावर बसला ना, कामं टाकून जावं लागतं. एक तर इन्कम तिथे मायनस मध्ये जाऊ, काम दिवस फुकट गेला. ठाण्याला जायचं बोलल्यावर दिवस जातो, काय अर्ध्या दिवसात काम. आता आपण सगळ्या तारखांना हजर राहतो, तुम्ही होते, मी होतो. मला जेव्हा नोटीस आली त्याच्यानंतर मी कुठली तारीख चुकवली. मी पण येत होतो की सगळ्या तारखेला, बघितलं ना आपली भेट होत, आमचे काम बोलत नाही, तारीख पडेल काय होतो ते होतं. त्यांना सांगा तुम्ही वरती काय असेल ते करा, खाली नका बोला, जबरदस्ती करू नका. ते तर सांगितलं. तुम्ही जे म्हणता ना 712 तो लगेच म्हणजे होईल, मला वेळ नाही लागत. बिल्डर देतो ना काम, तुम्हीच काय ना डंपर तुम्ही थांबते काय बिल्डर थांबता रेल्वेचं काय सेंट्रल गव्हर्नमेंट तुमचा राहणारच तो जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत. आणि तिथं ते जर पेपरवर्क चुकलेलं असेल ना तर रेल्वेला भरपाई द्यावं लागणार आहे. त्याच्यामध्ये पेपरवर्क असतं तुमच्याकडे, एवढं मॅटर झालंच नसतं. मी जमीन घेतली असती. अजूनही हरू शकतात ना ते SDM कडे, असं नाहीये. तेच मी बोलतोय, निकाल लागू शकतो. त्यांना मी बोललो काम करा आणि विरुद्ध निकाल मी घरी झोपून राहिलो, ते थोडी लक्ष देणार आहेत. लक्ष कोणच देणार. विरुद्ध निकाल लागला तरी पैसे देऊन पैसे द्या आणि जमीन घ्या असं निकाल. पैसे जमीन घेतल्या घरी पर्याय नाही, तिथं घ्यावाच लागणार आहे आता. काय त्यावेळेस रेट ठरेल, काय होईल, काही होईल त्यावेळेस बघा तुम्ही. आता आम्हाला निघू द्या. तिथे वरच तुम्हाला फक्त आणि एवढ्या मॅटर मी पण घुसलोय, मी पण मागे नाही होऊ शकत. मागे येऊ कायदेशीर बाजू समजून सांगितली, तुम्ही समजून घेतली घ्या, नाही घेतली तुझी. पेपरवरतीच आपण बोलतो ना, नाही 712 काही आतमध्ये येऊ नका मॅडम SDM कडे मॅटर ते लोक जागेवर नसतात, जागेवर तुम्ही असता, आम्ही पण इथेच असतो.
बरोबर काम करणारे होते ना, त्यांना ज्यांना सांगितलं ना, ते कोणाचे ते ठाकूर इंट्रोमध्ये तुमचं कोण आहे आमदार साहेब झालं हे तसं आहे. घरची जवान सोडून पाहुण्याचा त्रास आहे, बाकी काहीच नाही. काय नाही काम आहे, बोलायचं काम आहे. काम नाही किती उसका आदमी कोई बुरा कांबळे सांगितलं सर, नाही काय ते काम जुना एक मीटर सोडून सांगितलं पहिले. ऐक कांबळेचं काम करावे त्यांना माहिती आहे. त्यांनी सांगितलं ना, आपण ह्याच्या देखतच सांगितलं 1 मीटर सोडून पलीकडे करून घ्या. या ठिकाणी जे अधिकारी आहेत यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा केलेली आहे. शेवटी या ठिकाणी जे अधिकारी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत. सर आप कुछ कहेंगे फाइनली? मीडिया से कोई बात नहीं करनी ना, हम लोग एथराइज है बात करने के लिए, ठीक है ना? ठीक नहीं, अभी आप यहाँ पे ये हाँ रेलवे की लैंड है, रेलवे की लैंड खाली कर दे, हम लोग काम करें, फिर प्रोजेक्ट का काम हमारा रुका पड़ा है, हम ये कहें, और इतने दिनों से रुका पड़ा, अब तो आदेश भी हो गया, अब आप अदालत के आदेश को नहीं मानते तो हम क्या करेंगे अब? लेकिन उसमें तो जो लिखा हुआ है मुझे पता नहीं ना, मैंने आपको बोला ना, मैं आपके हाथ जोड़ता हूँ, मैं आपसे बात नहीं कर रहा क्योंकि मीडिया से हमको बात करने का कोई अथॉरिटी है नहीं. या ठिकाणी अधिकाऱ्यांचं असंच म्हणणं आहे की आम्ही जी आदेश आणलेला आहे तेच खरं आहे, परंतु या ठिकाणी जे शेतकरी आहेत ते देखील या ठिकाणी जे त्यांचं जे म्हणणं आहे ते त्याच्या म्हणण्यावर ठाम आहेत. या ठिकाणी आपली अधिकाऱ्यांसोबत आता सध्या चर्चा झालेली आहे, त्या चर्चेमध्ये काय सांगितलं त्यांनी? चर्चेमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जे तुमच्या जागेच्या वरचा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये आम्ही काम चालू करतो, त्याच्यासाठी माझी काही हरकत नाही आहे. तर ते जर आम्ही इथे नसताना जर जबरदस्ती त्याच्यामध्ये अतिक्रमण करतील तर ते मला मान्य नाही आहे, असं माझं म्हणणं आहे. आता त्यांचं काय डिसिजन आहे ते मला त्यांना विचारतो मी, आणि खूप वेळ झाला. कसा विचार त्याला सफेद शर्टवाला तुमचा काय डिसिजन आहे? अधिकाऱ्यांचं या ठिकाणी काय आहे फायनल डिसिजन ते आपण जाणण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु या ठिकाणी जे अधिकारी आहेत ते बोलायला तयार नाही आहेत. पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या सोबत आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकता की अधिकारी या ठिकाणी नमते घेताना दिसत आहेत, परंतु अद्याप त्यांचा काय निर्णय आहे ते सध्या त्यांनी सांगितलं नाही आहे. आपण पाहत राहा, या ठिकाणी थोड्याच वेळात या ठिकाणी जे काय आहे ते समोर येईल. आपण पाहत राहा. अधिकारी या ठिकाणी परत जाताना आपल्याला दिसत आहेत, परंतु या ठिकाणी अधिकाऱ्यांनी काय निर्णय घेतलेला आहे ते आपण येथील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत. या ठिकाणी जे जमिनीचे मालक आहेत शेतकरी ते या ठिकाणी आहेत. या ठिकाणी अधिकारी आता परत जाताना दिसत आहेत आपल्याला, त्यांनी नक्की काय सांगितलेलं आहे? त्यांच्यासमोर आमचं म्हणणं आम्ही मांडलेलं आहे. त्यांना सांगितलं तुमचा काय वरचा प्लॉट आहे तिथे तुम्ही तुमचं काम करा. त्यांनी पण अशी शाश्वती दिलेली आहे की तुमची जागा सोडून 1 मीटर आम्ही आमचं काम करू, त्याच्यासाठी मला पण काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांना बोला माझ्या जागेत तुम्ही काही करू नका जोपर्यंत क्लिअर आपल्याला काही डिसिजन येत नाही आहे. कारण ऑर्डर जी आलेली त्याच्यामध्ये मॅडमने मॅटर खाली SDOंकडे पाठवलेलं आहे इन्व्हेस्टिगेशनसाठी. हे लोक जे त्यांना कम्फर्टेबल पॉईंट आहेत ना ते फक्त आपल्याला वाचून दाखवतात. आपल्याला मॅमनी काय कोणावरती अन्याय केलेला नाही. मॅमनी मॅटर इन्व्हेस्टिगेशनसाठी खाली पाठवलं का गोष्टी क्लिअर व्हाव्यात. हे लोक जबरदस्ती त्यांचं काम काढून घेण्यासाठी जबरदस्ती करतात. त्यांनी काय सांगितलेलं ते त्यांनी सांगितलं का त्यांच्या ह्याच्यामध्ये ते जागा जे त्यांची ऑलरेडी 5 गुंठ जागा आहे वरची आमच्या सर्वे नंबरमधली त्याच्यामध्ये ते काम करणार, त्यांना करू दे काम, मला काय प्रॉब्लेम नाही. पण त्यांनी रात्री
किंवा अपरात्री येऊन डायरेक्ट अशी त्याच्यासाठी तुम्हाला लक्ष ठेवायला लागेल. हां, ते तर आम्ही लक्ष ठेवून, मी इथेच बाजूच्या गावामध्येच राहतो. जोपर्यंत या ठिकाणी सुनावणी होत नाही, त्या सुनावणीमध्ये जो काही निर्णय येत नाही तोपर्यंत ते तुमच्या जागेमध्ये काम चालू करणार नाही. नाही ना, तसं ते म्हटलेलं आहेत का आम्ही वर काम करू, तिथे आम्ही काहीच करू नये, त्या जागेमध्ये आम्ही काहीच करणार नाही. कॉन्ट्रॅक्टरने पण आम्हाला तशी शाश्वती दिलेली आहे आणि पोलीस होते ते पण बोलले की आम्ही त्यांना समजावलेलं आहे की त्यांच्या जागेमध्ये काही नका करू, जोपर्यंत 7/12 वगैरे बाकीच्या इन्व्हेस्टिगेशन होत नाही तोपर्यंत, तर ते त्याच्यासाठी मान्य झालेले आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी विरोध केला होता आणि शेवटी या ठिकाणी जे रेल्वेचे अधिकारी आहेत त्याने असं म्हटलेलं आहे का जोपर्यंत फेर चौकशीचा निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या जागेमध्ये सध्या तरी काम चालू करणार नाही, असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्याला काय वाटतं याविषयीची कमेंट आपण अवश्य नोंदवा. प्रभात पर्व न्यूज करता यासिन खान.